विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात नेमकं चाललंय काय असा सवाल आता विचारला जातोय। कधी तरुणीवर अत्याचार तर कधी हातामध्ये चाकू तलवार घेऊन भर रस्त्यात तरुणीवर होणारा हल्ला असो की काही दिवसांपूर्वी कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत कारने दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना उडवल्याची घटना। अशातच पुण्यातील आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका युवकाने कार चालवली आणि भर रस्त्यात उभी करून त्याने लघुशंका केली आणि अश्लील चाळे सुद्धा केले। व्हायरल व्हिडिओ नंतर आता लोकांकडून संताप व्यक्त केला जातोय। पुणे शहरातून व्हायरल झालेल्या या व्हिडिओतून दिसतंय की मद्यधुंद अवस्थेमध्ये रस्त्याच्या मधोमध चारचाकी गाडी उभी करून दारूच्या नशेत तरुणांनी अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना घडली आहे। मद्यधुंद अवस्थेमध्ये तरुणांनी अश्लील चाळे करत सिग्नलवरती रस्त्याच्या मधोमध BMW गाडी उभी करून बाहेर येत रस्त्यावर लघुशंका केल्याची घटना समोर आली आहे। पुणे नगर रोडवरती शास्त्रीनगर चौकातील ही संतापजनक घटना आहे। सिग्नलवरती BMW गाडी उभी करून बाहेर येत रस्त्यावर लघुशंका केली। जाब विचारायला गेलेल्या व्यक्तीसमोर देखील या तरुणांनी अश्लील कृत्य केलं। त्याचबरोबर भरधाव वेगात गाडी चालवून तरुण मित्रासह फरार झाला। गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातील गुन्हेगारी आणि गुन्ह्यांच्या घटना यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। अशातच असं वर्तन करणाऱ्यांना पोलिसांचा धाक नसल्याचं चित्र दिसून येतंय। पुण्यात अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती सुद्धा समोर आली आहे। पुण्यातील भर चौकात लघुशंका करणाऱ्या आणि अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजा आणि त्याचे वडील मनोज आहुजा या दोघांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचं पुढे येत आहे। आहुजा बापलेक हे जुगाराच्या धंद्यात सक्रिय आहेत। शिवाय पोकर गेम, क्रिकेट सामन्यांचे बेटिंग घेणे आणि मटक्याचा व्यवसाय चालवणं अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे जुगाराशी संबंधित धंदे आहुजा बापलेक करत आले असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे। त्यामुळे आहुजा बापलेकाचे पाय आणखी खोलात असल्याची शक्यता आता व्यक्त केली जाते। सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून या प्रकरणी आता पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। पुढे आलेल्या माहितीनुसार या प्रकरणात मनोज आहुजा आणि त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकेसाठी पोलीस त्याचा शोध घेत आहे। दरम्यान जुगाराच्या पैशातून आहुजा बापलेकांनी हॉटेल व्यवसायात देखील गुंतवणूक केलेली आहे। पुण्यातील स्वारगेट भागात आहुजा कुटुंबाचं क्रीम अँड किचन या नावाचं हॉटेल सुद्धा आहे। गौरव आहुजाला दारूचं व्यसन तर आहेच, त्याचबरोबर तो आणखीन कोणते नशे करतो का याचाही पोलीस तपास करणार आहे। येरवडा भागात अश्लील चाळे केल्यानंतर गौरव आहुजा त्याच्या मित्रासह फरार झालाय। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। पोलिसांनी केलेल्या तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार गौरव आहुजा आणि त्याचे वडील मनोज आहुजा या दोघांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे। त्यातूनच गौरव आहुजावर जुगार आणि अपहरणाचा गुन्हा पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यात 2021 ला दाखल करण्यात आलाय। गौरव आहुजा हा त्यावेळी अवघ्या 20 वर्षांचा होता, मात्र क्रिकेटवर बेटिंग घेणाऱ्या टोळीचा तो सदस्य होता। पुण्यातील नामचीन गुंड सचिन पोटेच्या नेतृत्वात ही टोळी क्रिकेट सामन्यांवर बेटिंग घेत होती। कॉलेजमध्ये शिकणारे तरुण ही टोळी बेटिंगच्या सापळ्यात उडत नसे। बेटिंगच्या व्यसनामुळे अनेक कॉलेज तरुण कर्जबाजारी बनले होते। कर्ज फेडण्यासाठी या टोळीने त्या कॉलेज तरुणांना स्वतःच्या घरात चोरी करायला भाग पाडण्यात येत होतं। जे कॉलेज तरुण पैसे देत नव्हते त्यांचं अपहरण करण्यात येत होतं। एका विद्यार्थ्याच्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला असल्याची माहिती सुद्धा पुढे आली आहे। गौरवच्या वडिलांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। ते म्हणाले की गौरव माझा मुलगा असल्याची मला लाज वाटते। गौरवने सिग्नलवर नाही तर माझ्या तोंडावर लघुशंका केली। गौरवचा मोबाईल सकाळपासूनच बंद आहे। माझ्यावर जी कारवाई होईल ती मला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया तरुणाच्या वडिलांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना दिलेली आहे। गौरव आहुजा आणि त्याच्या मित्रावर येरवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय।